नमस्कार, MPC बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर सदरील व्हिडिओमध्ये आज आपण कट ऑफ बद्दल चर्चा करणार आहोत. तर पहा, आता कट ऑफ सांगायच्या अगोदर आता हा अंदाजित कट ऑफ असणार आहे बघा. आता मी कट ऑफ का सांगतोय, कारण मागच्या वेळेस मी ग्रुप सीचा कट ऑफ सांगितला होता बघा, 47 ते 49 सांगितलं होतं मी. किती? 47 ते 49. तर तो कट ऑफ लागला होता 48.5. किती? 48.5. म्हणजे मी ज्या दरम्यान कट ऑफ सांगितला होता 47 ते 49, तर त्याच दरम्यान हा कट ऑफ लागलेला होता. त्यावेळेस बरेच विद्यार्थी मला कमेंटमध्ये सांगत होते की तुम्ही जो कट ऑफ सांगताय तो अगदी चुकीचा आहे, कारण कट ऑफ हा 50च्या खाली येतच नसतो, असं मला कमेंट येत होत्या व्हिडिओला. कारण तो व्हिडिओ मी अजूनही ठेवलेला आहे, तुम्ही अजूनही जाऊन पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला कमेंट्स पण पाहायला मिळतील. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की 50च्या खाली येणार नाही, कारण ग्रुप बीचा कट ऑफ मागच्या वर्षीचा 62.5 लागला होता. त्यामुळे ग्रुप सी 50च्या कमी येणारच नाही असं त्यांना वाटत होतं. कारण का वाटत होतं, का नाही ते त्यांना माहीत, पण त्यांना तसं वाटत होतं. परंतु मला तसं वाटलं नाही, कारण ग्रुप सीचा पेपर हा अवघड होता, म्हणून मी कट ऑफ 47 ते 49 सांगितला होता. मग आजही आपण कोणकोणते घटक कट ऑफ ठरवतात हे पाहणार आहोत. तर बघा, खालील घटक कट ऑफ ठरवण्यास कारणीभूत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपरची काठीण्य पातळी बघा. आता मागच्या वर्षीचा जो पेपर होता ग्रुप सीचा, ग्रुप सी आणि ग्रुप बी दोन्ही पण पेपर मागच्या वर्षी इजी टू मॉडरेट होते. ग्रुप सी पेक्षा ग्रुप बी जास्त इजी होता, तर इजी टू मॉडरेट होता. आणि यावर्षीचा जो पेपर झाला आहे आता, हा पेपर मॉडरेट टू हार्ड आहे. इजी तर म्हणूच शकत नाही, हार्ड जास्त म्हणून मी मॉडरेट मानण्यापेक्षा मी जास्त हार्डला हे करेन, हार्डकडे जास्त मी कौल देईल. ओके, हार्ड होता हा पेपर, कारण यामध्ये बघा करंट अफेअरचे फक्त 4 ते 5 प्रश्न ओळखीचे होते. भूगोल हा मागच्यापेक्षा खूप कठीण होता. त्यानंतर इकॉनॉमिक्स PIQ कमी होते. सायन्स अर्ध अवघड होतं, तर अर्ध मॉडरेट होतं पण सोपं नव्हतं. ओके, त्यानंतर मॅथ्स शेकडेवारी आणि कॅल्क्युलेशनमुळे विद्यार्थ्यांना काय झालं, तर वेळ पुरलेला नाही मॅथ्सला. मॅथ्स पण मागच्या वेळेसपेक्षा भरपूर टफ होतं. आणि पॉलिटी सोपं होतं, परंतु वेळखाऊ होतं. सोपं जरी वाटत असलं तरी पॉलिटी वेळखाऊ होतं. तसेच कलम 8 जे की नागरिकत्व आणि कलम 349 हे भाषेसंबंधी होतं. तर यावर आधी कधीही प्रश्न विचारले नाही. भाषावर अगोदर प्रश्न विचारलेले आहे, मात्र कोणत्या घटनादुरुस्तीने कोणती भाषा ऍड केली वगैरे असं प्रश्न विचारलेले आहेत. आणि नागरिकत्वावर कधीही प्रश्न विचारलेला नाही, म्हणून विद्यार्थी ते करून गेलेले नव्हते. मात्र आपली ज्यांनी PDF घेतली होती त्यांना भरपूर फायदा झालेला असला, कारण आपण आपल्या PDF मध्ये कलम 1 पासून ते कलम 368 पर्यंत संपूर्ण आर्टिकल्सच्या ट्रिक्सचं, त्या ट्रिक्सची पेड PDF बनवलेली आहे आपण. ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे बघा, जर तुम्हाला संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची आपली ट्रिक्सची पेड PDF हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच आपली MPC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. बघा, हाच प्रश्न आला होता की नाही, कलम 8 वर प्रश्न आला होता की मूळ भारतीय मात्र भारताबाहेर राहणारे, हा प्रश्न आला होता कलम 8. तर याची आपण ट्रिक्स काय केलेली आपल्या PDF मध्ये, तर हिंदुस्थानी हिंदू हे मूळ भारतीय आहेत अशी आपण ट्रिक केलेली. कारण हिंदुस्थान आणि हिंदू या दोन्हीचा जो एच आहे तो ABCD नुसार 8 नंबरला येतो, म्हणून कलम 8 तसं लक्षात ठेवलेलं आपण. त्यानंतर बघा कलम 7, भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. गेला म्हणजे गो आणि गोचा ABCD नुसार 7 नंबरला येतो. त्यानंतर कलम 6 पहा, पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. म्हणजे पाकिस्तानातून भारतात आलाय कुठं आलाय, तर डायरेक्ट भारतातून साताऱ्यात आलाय. पाकिस्तानातून भारतात आला, त्यानंतर महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रातून साताऱ्याला आला, फलटणला. फलटण का म्हणलं, कारण फलटणचा ABCD नुसार 6 नंबरला येतो. अशा आपल्या ट्रिक्स आहेत. आता आपण कट ऑफ पाहू. तर बघा, आता आपण काय पाहिलं, एक म्हणजे पेपरची काठीण्य पातळी पाहिली, आणि दुसरी म्हणजे कट ऑफ ठरवण्यासाठी दुसरा खूप महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे यावर्षी जागा किती आहे. तर बघा, मागच्या वर्षी 480 जागा होत्या आणि यावर्षी जागा आहेत टोटल 758, कारण SRच्या त्याच्यामध्ये 84 ॲड झालेले आहेत. तर मागच्या वर्षी विद्यार्थी घेतले होते 7000 प्लस मेन्सला. किती? 7000 प्लस. आणि यावर्षी घेणार आहेत 12000 प्लस. किती? 12000 प्लस. म्हणजे
तब्बल 5,000 विद्यार्थी जास्त घेणार आहेत. किती? 5,000 विद्यार्थी जास्त घेणार आहेत आणि दर 1,000 विद्यार्थ्यांना कट ऑफ 1ने खाली येतो. किती? 1ने. मग मला सांगा, मागच्या वर्षी ग्रुप बी चा कट ऑफ किती होता? 62.5. ओके. यावर्षी 5,000 विद्यार्थी जास्त घ्यायचे आणि दर 1,000ला 1ने कट ऑफ खाली येतो. तर 5 नंतर कट ऑफ इथेच खाली झाला. कशामुळे? कारण 5,000 विद्यार्थी जास्त घ्यायचे. म्हणजे 5 मग 62 मधून 5 गेले, किती कट ऑफ किती आला मग? 57.5. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पेपर खूप कठीण होता. तर पेपरची कठीण पातळी जास्त असल्यामुळे इथं परत 5ने कट ऑफ खाली येणार. म्हणजे 57 मधून परत 5 गेले, 57 मधून परत 5 गेले, 57.5 मधून परत 5 गेले. तर मग किती उरणार? तर 52.5. किती? 52.5. म्हणून आपला एक्सपेक्टेड कट ऑफ हा असेल. आता बघा, तर मी अशा अंदाज काढलेला आहे. एक तर जागा जास्त आहेत आणि पेपर काठीण्य पातळी जास्त होती, त्यामुळे आपला ओपनचा कट ऑफ एक अंदाज सांगतो मी, 53 ते 55 दरम्यान राहील आणि फिमेलचा 50 ते 52 दरम्यान राहील. त्यानंतर बाकी कॅटेगरी ओबीसी, SC/BC आणि ज्या काय अदर कॅटेगरी असतील त्यांचा पण कट ऑफ हा 53 ते 55 आणि 50 ते 52 फिमेल, कारण त्यांचा पण ओपन सारखा सेम राहतो. SCचा कट ऑफ मात्र कमी येईल, कारण यावेळेस SC STIच्या जागा भरपूर आहेत SCला. तर SCचा राहील मेलचा 49 ते 51 आणि फिमेल 47 ते 49. STचा राहील 47 ते 49 आणि फिमेलचा राहील 46 ते 48. त्यानंतर EWS 49 ते 51 राहील आणि फिमेलचा राहील 47 ते 49. तर अशा प्रकारे हा कट ऑफ असेल. आणि जर तुमचा स्कोअर हा 50च्या कमी जर येत असेल, 50च्या कमी जर येत असेल तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण ग्रुप सी समोर आहेच. ग्रुप सीचा तर बघा, ग्रुप सीला तुम्हाला 50च्या कमी बी आला कट ऑफ तरी पण तुम्ही मेन्स क्लिअर होणार आहात, कारण तिथे 1000+ जागा आहेत. ग्रुप सीच्या किती जागा आहेत? 1000+. म्हणजे तुम्ही ग्रुप बीला बसू अगर न बसू, तुम्हाला मेन्स तर करणंच आहे. त्यामुळे जास्त आता कट ऑफच्या भानगडीत न पडता तुम्ही बिंदास मेन्सला लागलेलं बरं, कारण ग्रुप सी आणि ग्रुप बी दोन्हीचाही मेन्सचा सिलेबस हा सेम आहे. त्यामुळे मराठी इंग्रजी दोन्हीकडे करायचे आहे. तसेच तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरीचे जर पेड PDF हवे असतील तर आपल्याकडे इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या पण पेड PDF आहेत. तुम्ही MP शाह ट्रिक्स हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.